बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्ष 115 जागा लढवतात आणि 115च्या 115 जागा निवडून आणण्याचा चंग येथील जनतेने बांधलेला आहे। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असताना वसई विरार परिसरातून राजकीय क्षेत्रात खळबळ उडून टाकणारी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व मित्र पक्षांच्या 115 पैकी 115 जागा निवडून आणण्यासाठी चंग बांधला असून 115 उमेदवार निवडून येतील असे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बोलताना सांगितले। वसई विरार महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावत सुरू असून या प्रभागात स्थायी समिती माजी सभापती अजीव पाटील, पाणी पुरवठा समिती माजी सभापती प्रफुल्ल साने, माजी नगरसेविका ममता सुमन व अमृता चोरगे हे 4 बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यावेळी प्रचारादरम्यान अजीव पाटील यांनी वसई विरार महानगरपालिका पुन्हा एकदा जिंकणार असे भाष्य केले। तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने महापालिका क्षेत्रात मुबलक पाणी कसं आणलं गेलं याबाबत पाणीपुरवठा समिती माजी सभापती प्रफुल्ल साने यांनी अधिक माहिती दिली आहे। पाहूया। वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असे सत्ताधारी सांगतायत, काय म्हणता येईल? वसई विरार शहरामध्ये सत्ताधारी जे सांगतायत आज पाण्याचा प्रश्न नाही आहे। एखाद दुसऱ्या ठिकाणी प्रेशरचा विषय असेल, कारण या शहराला जे पाणी आणलं ते लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी, ते जेव्हा प्रथम आमदार झाले तेव्हा शहरामध्ये 1 MLD पापडखिंड धरणाचं पाणी आणि 7 MLD पल्हार धरणाचं पाणी येत होतं। आज आपण त्या 1 MLD पासून 430 MLD पर्यंत पोहोचलो आहे। प्रथम आमदार झाल्यानंतर 32 कोटीची उजगाव योजना आणली 20 MLDची, त्यानंतर 95ला ते पाणी शहरात वितरण चालू झाल्यानंतर 97ला दुसरी योजना चालू झाली, ती 2006-07ला पूर्ण झाली। सूर्या धरणातून 100 MLD पाणी आपण शहरासाठी आणलं, शासकीय अनुदानातून आणलं विशेष म्हणजे। आणि त्यानंतर तिसरी योजना जेव्हा 2009ला महानगरपालिका आल्यानंतर 2011-12च्या दरम्यान महानगरपालिकेने स्वतःची अशी एक स्कीम राबवली, त्याचा DPR बनवला आणि ते पाणी शहरामध्ये 2016-17च्या दरम्यान आणलं। महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेल्या आत्तापर्यंतच्या योजनांमध्ये ती एक योजना अशी ठरली की कमीत कमी वेळामध्ये ती योजना पूर्ण झाली। त्याच्यामध्ये फॉरेस्टचेही प्रश्न होते, ते सुद्धा चांगले शिताफीने सोडवले गेले। त्यामध्ये लोकनेत्यांची असलेली रिलेशन आणि त्यावेळेला असलेले अधिकारी आणि त्यावेळेला असलेले आमचे जे नगरसेवक मंडळी होते जे फॉलोअप करत होते, त्यांनी एवढा चांगला फॉलोअप केला की कमीत कमी पैशामध्ये ती ठरलेल्या एस्टिमेटपेक्षा कमी पैशात स्कीम झाली आणि वेळेत झाली। त्यानंतरसुद्धा विरार व वसई शहर जे आहे ते वाढतं शहर आहे। या शहराची लोकसंख्या ही चा स्पीड आशिया खंडात सर्वात मोठा 268% स्पीड आहे। इथे पॉप्युलेशन वाढतं, याचं कारण म्हणजे वसई विरार शहर हे मुंबईच्या जवळ असल्या कारणाने वसई विरार शहरामध्ये रात्री लोक येऊन राहतात, सकाळी उठून परत कामाला जातात, पण त्यांचे सगळे जे सोपस्कर आहेत ते वसई विरार शहरामध्ये होतात। त्यामुळे ती पाण्याची वाढती गरज होती, म्हणून आणखीन योजनांमध्ये लोकनेत्यांनी लक्ष घातलं आणि MMRDAकडनं 185 MLD पाणी आपल्याला स्कीम राबवून गेल्या वर्षी आपल्याला पाणी यायला सुरुवात झाली। ही स्कीम ॲक्च्युली 403 MLDची आहे, त्यातलं काही पाणी भाईंदरला जाणार आहे। भाईंदरपर्यंत अजूनही ते पाणी गेलं नाही आपण त्याच्या सतत पाठपुराव्यामुळे आणि येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढून ती योजनासुद्धा वेळेत पूर्ण केली आणि त्याचं आज शहरामध्ये पाणी येतं आहे। असं एकंदरीत 430 MLD पाणी शहरामध्ये येतं आहे आणि त्यामुळे वसई विरार शहरामध्ये पाणी व्यवस्थित आहे। काही ठिकाणी जे पाणी कमी आहे त्यासाठी ऑगमेंटेशन ऑफ स्कीम म्हणतात, म्हणजे स्कीमचं मजबूतीकरण, की ज्याच्यातनं विस्तारीकरण करून डिस्ट्रीब्युशन स्कीम बनवायची, ते काम आज शहरामध्ये चालू आहे। जवळजवळ 400 कोटीचं काम शहरामध्ये चालू आहे। त्याच्यामध्ये उंच पाण्याच्या टाक्या आहेत, जमिनीवरील टाक्या आहेत आणि 600, 200, 300, 400, 600 आणि 650 mmच्या अशा विविध पाईपलाईनचं काम चालू आहे, की जे शेवटच्या एंड युजरपर्यंत लाभार्थ्यापर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे अशी योजना बनवण्यात आलेली आहे आणि आज त्याचं पाणी लोकांना मिळतं। निवडणुकीकडे पाहताना जे सामान्य माणूस बघतो ते महत्त्वाचं आहे। आम्ही काय बघतो याला महत्त्व नसतं, की याचं डिस्टिंग्विश असतं किंवा कार्याचं
मोजमाप जे असते हे मतदार करत असतात आणि मतदारांनी हे मोजमाप करायचं असतं. आम्ही काय केलं आणि काय करणार आहे याचं मूल्यमापन उमेदवारांनी नाही करायचं, तर मतदारांनी करायचं. आणि मला वाटते आता आम्ही फिरतो त्याच्यामध्ये त्याचं काय मूल्यमापन आहे ते मतदार करत आहेत. काल मंत्री नितेश राणे आले होते आणि वसई-विरार महानगरपालिकेवरती भगवादारी महापौर बनेल असं त्यांचं स्टेटमेंट होतं. कसं पाहता याच्याकडे? हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना हे बोलायला पाहिजे. बोललं नाही तर चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव वसई-विरार महापालिका आहे का जिकडे येथील जनतेचं राज्य आहे आणि याही पुढील येथील जनतेचंच राज्य तिकडे चालू आहे. प्रचारासाठी अजूनही 5 दिवस बाकी आहेत. बहुजन विकास आघाडीचा 115 जागावर कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष 115 जागा लढवतात आणि 115च्या 115 जागा निवडून आणण्याचा चंग येथील जनतेने बांधलेला आहे. आणि हा तुम्ही प्रतिसाद बघत असाल त्याच्यात तर तुम्हाला दिसेल का या वसई-विरार महापालिकेमध्ये नेहमीच 115पैकी 107, 109 नगरसेवक निवडून येतात. यावेळी देखील 115च्या 115 नगरसेवक निवडून येतात.